गुड मॉर्निंग जनते, ही प्रकाशन अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 4 परिसर भाग 2 आपण पाहतो. मागे आपण 1 ते 10 पाठ पाहिले. आजचा पाठ आहे आपला 11वा, शाहिस्तेखानाची फजिती. शाहिस्तेखानाची काय आहे? फजिती. चला पहिला पॉइंट बघूया आपण. शाहिस्तेखानाची स्वारी. आता विजापूरच्या आदिलशाहीने जंगदेगा गावती पछडले होते. ते पण शिवरायांनी पुढे त्यांच्या काही चालले नाही. त्यांच्या प्रत्येक सल्ल्याला काय शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाह हा काय झाला? नरम झाला. त्याने शिवरायांचा तह केला आणि त्याचे स्वातंत्र्य राज्य ते मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणची बाजू काय झाली? सुरक्षित झाली. मग शिवरायांनी काय केलं? उत्तरेकडे मुघलाकडे वळले. मुघलाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. पण त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मोगल बादशाह होता. त्याच्या मुलाखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्यामुळे आपला मामा शाहिस्तेखान याला शिवरायावर पाठवले. तो पुण्यावर चालून आला म्हणजे युद्ध करण्यात आलेच. त्याचबरोबर ते पाऊल खान लाख सैन्य होते. किती सैन्य होते? तर लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्तेखान आला होता. तर त्याने पुरंदर किल्ल्याचा काय वेढा दिला म्हणजे त्याला गोल वेढा घातला. तो पुढे येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्याने त्याला काय गाठले. मराठे अतिशय चपळ आणि भिंदडे होते. तट्टार बसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने काय ते डोंगरावर धावपळ करावी. यात मराठे फार पटाईत होते. पण मराठ्याची गनिमी ही काव्यामुळे काय झाली? शाहिस्तेखानचे सैन्य एकदम काय झाले? हैराण झाले. कंटाळून काय केलं त्याने? पुरंदरचा वेढा उठवला. दुसरा पॉइंट आपला फिरंगोजी नरसाळ. बघा, मग शाहिस्तेखानाने पुण्याकडे वळला. पण प्रथम त्याने चाकणाचा किल्ला घेतला. कोणता किल्ला घेतला? त्यांनी चाकणाचा किल्ला घेतला. चाकणाच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळने त्याने मोठे मर्दुमेकीने शाहिस्तेखानचा मुकाबला केला. कसा मुकाबला केला? मर्दुमेकीने शाहिस्तेखानचा मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला. किती महिने लढवला होता त्यांनी? 2 महिने फिरंगोजीने काय केला? किल्ला लढवला. पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. तर तोफखान्यापुढे काय झालं? त्याचा टिकाव राहायला गेला नाही. फिरंगोजी हा नरसाळचा काय झाला? शौर्य शाहिस्तेखानाचा खूप झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे काय केले? आमिष दाखवले. पण फिरंगोजी काही बदलले नाही. तर आता लाल महालात शाहिस्तेखान. बघा, हा मुद्दा आपला. शाहिस्तेखान हा पुण्यात आला. कुठं आला? पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. म्हणजे तिथे राहिला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून काही हलतच नव्हता. पण काही काय हलत नव्हता. तर उलट त्याने आदरमधून काय केली? आपली फौज भोवतालच्या मुलाखतीत तो पाठवत होता. रयतेच्या गुरे ओढून आणाय, शेतीची नासधूस करत असत. त्याच अशाच रीतीने त्याने काय पुण्याच्या भोवतालचा मुलूख काय केला? पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला होता. आता बघा, पुढचा पॉइंट आपला धाडसी बेत. शाहिस्तेखानाचं काय झालं? खोड मोडतच नव्हती. माझे शिवरायांनी काय ठरवले? खान हा लाल महाराज काय झाला? बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांनी काय ते सोयीचं नव्हते. कारण त्या वाड्याने खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा हे शिवरायांचे सारे काही त्यांना माहित होते. पण शिवाय शिवरायांचे हुशार हे खानच्या गोटात शिरलेच होतेच. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा! महालात शिरायला मुंगीलाही वाहून होता. तर लाल महालाभोवती पाऊलखान फौजेला खडा पहारा होता. पण हत्यारबंद मराठ्याने काय केलं? गावात यायला काय केलं? शाहिस्तेखानाची मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार हा एकदा झाला म्हणजे झाला. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे त्याचा एक निर्णय तो एकदम असतो. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 रात्र. कोणती तारीख आहे? 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत गाजत लग्नाची काही वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. तर शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, तर कोणी मेन्यात, तर कोणी पायी चालत. शिवराय आपली माणसं घेऊन त्या
वरात शिरले. वरात पुढे पुढे निघून गेली, पण सर्वत्र सामसूम झाले. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालच्या भिंतीकडे काय झाली, सरकली. यावेळी शाहिस्ते खानची गाढ झोप होते. तो काय होता, एकदम गाढ झोपला होता. आता बघा शाहिस्ते खानची खोड कशी मोडली शिवरायांनी, आपण पाहूया. वाड्याच्या भिंतीला काय भगदड पाडून शिवराय काय झाले, आतमध्ये शिरले. त्याचा स्वतःचाच वाडा तो, आणि त्यांना त्याच कोणाकोपऱ्यात त्यांना माहित होता. खानाचे पहारेकरी हे पेंगत होते. शिवरायाच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. मग इतक्यात कोणतरी काय तलवार त्यांच्यावर धावून आले. शिवरायाने त्याला ठार केले. त्यांना वाटले तो शाहिस्ते खान असावा, पण ते त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. लोक काय झाले, जागे झाले. बघा त्यांनी हल्ला केला इथे शाहिस्ते खानावर. ते पुढे आपण पाहणार, इथे दाखवले चित्रामध्ये, तुम्हाला दिसतंय. त्याला आपण पुढे पाहूया. बघा शिवराय थेट झोपण्याच्या महालात गेले. कुठे गेले, शाहिस्ते खान ज्या महालात झोपला ते डायरेक्ट थेट त्या महालात गेले. त्याने शमशेर उपसली आणि शाहिस्ते खान त्याला घाबरला. शेतान शेतान म्हणून असा ओरडला, खिडकीने पळू लागला. शिवराय त्याच्या काय मागे मागे धावले. शाहिस्ते खानने काय खिडकी वाटे काय बाहेर उडी टाकणार, तोच शिवरायाने त्याच्या काय केला, त्यांच्यावर तो वार केला आणि खानची काय झाली, ही 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. पण ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानची माणसे घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे राहिली, निघून गेली. पण खानची माणसे शिवरायांना रात्रभर राहिली, शोधत राहिली. शाहिस्ते खानने तर हाच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शरीर पण शिवाजी कापून येईल, अशी भीती त्याला कधी वाटू लागली. औरंगजेब बादशाला हा प्रकार समजतात त्याला भयंकर राग आला. शाहिस्ते खानावर झाला, नाराज झाला. त्याने फरमान काढून खानची रवानगी बंगालमध्ये केली. कुठे रवानगी केली शाहिस्ते खानची? बंगालमध्ये त्यांची रवानगी केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फस्ते होऊन आले आणि तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदच झाला. तर अशा प्रकारे आपण शाहिस्ते खानची खोडी शिवरायांनी मोडल्याचा पाठात सांगितलं आहे. पाठावरचा स्वाध्याय हा तुम्ही सोडून घ्यायचा आपल्या वहीमध्ये. आपण पुढचा पाठ आहोत. आपला पुढचा पाठ आहे 12वा, पुरंदरचा वेढा व तह. कोणता पाठ आहे आपला? पुरंदराचा वेढा व तह. तर बघा पहिलाच आहे आपला सुरतेवर छापा. सुरतेवरचा छापाचा मुद्दा आपण पाहूया. या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाही, ते एकदम शांत बसले. तर औरंगजेब हा बादशहाचा फौज महाराष्ट्रात हा धुमाकूळ घालत होता. काय घालत होता? धुमाकूळ घालत होता महाराष्ट्रात. तेव्हा बादशहावर जबरदस्त बसवण्यासाठी काय झालं, शिवरायाने सुरत शहरावर छापा घातला. आणि कुठे पुणे कुठे सुरत म्हणजे त्यावेळी मुघली मुलाखतीसाठी मोठी व्यापारपेठ होती. खूप साधनं शिवरायाने सुरतेला छापा घालून लक्षावधी काही रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या काही लुटी शिवरायाने नीती सोडली नाही. चर्चा मशिदी यांना हात लावला नाही, स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवर या आक्रमणामुळे कायला बादशाह भयंकर काय झाला, चिडला. त्याने मराठ्यावर कायला राज्य नष्ट करण्याचा काय केला, त्याने निश्चय केला. कोणता निश्चय केला? मराठ्याचं राज्य नष्ट करण्याचा हा निश्चय घेतला बादशाहने. तर मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बल्हार सेनापतीला आणि शिवरायांना कायला त्याने धाडले. त्यांच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. आलोट खजिना आणि आफत दारुगोळही त्यांना काय झाले, त्यांच्या बरोबर दिले गेले. जयसिंग हा आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेकडे येऊन पोहोचले व स्वराज्या काय झाले, मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवर शिवराय झाले परततात. पण तो सन 1664 मध्ये त्यांना काय झालं, कर्नाटक मधून एक दुःखद बातमी समजली. शहाजीराजे शिकारीच्या प्रसंगी अपघाती काय झाले, त्यांचं निधन झाले. शहाजीराजे मध्ये शिवरायांचे वडील
शिवराय व जिजाऊ यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रीचा गळा पडून शिवरायाने दुःखातून त्यांना काय झालं, सावरलं. पुढे पाहूया. आता पुरंदरचा आणि मुघलांचा वेढा हा मुद्दा आपण पाहणार आहोत. बघा, पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड बळकट होता, किल्ला होता. पण हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेरखानांना जाणून होतं. पण त्यामुळे दिलेरखाने त्याला पुरंदरला काय झाला, वेढा दिला. त्याची फौज फार मोठी होती. पण पुरंदरचा किल्लेदार हा मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता. कोण होता पुरंदरचा किल्लेदार? कोण होता? मुरारबाजी. हा कसा होता? एकदम मोठा जिद्दीचा वीर होता. पण त्याच्या हाताखालचे शिपाई पण मोठे शूरगडी होते. ते सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी काय झाले, लढाईला उभा राहिले. पण दिलेरखानच्या तोफा काय झाला, कडकाडू लागल्या. तुम्ही तोफा पाहिले कसं, तोफा कसा असतो, असं मागून वरनं दारू गोळी वगैरे शिटत गोळी ठेवतात. आणि तो तोफा असा काय झाला, तो एकदम कडकडू लागला. तोफेचे लाल भडक गोळे काय झाले, किल्ल्यावर कोसळू लागले. पण मुरारबाजी काय झाला, ते मावळे काही खातले नाही. कितीही त्याने ते गोळे किल्ल्यावर आहे, पण मावळ्याने काय झाले, मुरारबाजी काय ते हारले नाही. ते आपले लढू लागले. ते अधिक जोराने झुंज करायला लागले. मुघलाने तोफाचा काय झाला, भडीमार केला. माचीचा बुरुज काय झाला, एकदम ढसळला. मुघल माचीवर घुसले आणि दिलेरखानच्या माची काय झाली, त्यांनी जिंकली. पण मराठ्याने वरच्या बाल्य किल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून ते लढाई काय होते ते बघत होते. पण मुरारबाजी रागाने लाल झाला होता. कसा झाला होता मुरारबाजी? एकदम लाल झाला होता. त्याने 500 मावळे काय झाले, निवडले होते. त्यांना घेऊन त्याने मुघलावर हल्ला करायचा काय केला, बेत केला. पण बालेकिल्ल्याचा दरवाजा त्याने उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्यांचे मावळे मुघलावर काय झाले, एकदम तुटून पडले गेले. पण थोडा वेळ हा भयंकर लढाई झाली. पण मुघलाचे सैन्य काय अफाट होते. त्यामुळे शेवटी मुघलांना माघार घेतली. पण मराठ्यांनी काही सैन्याचा धुवा उडाला. त्यांनी काय झाले, शेवटी मुलांनी काय माघार घेतली व ते दिलेरखानच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. पण मुरारबाजी त्यांचा काय झाला, तो पाठलाग त्याने काय झाला, सुरू केला. पण मुरारबाजी सैन्य हे दिलेरखानच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजत होता, धावा धावा, आरडाओरडा, किंकाळा यांचा अहंकारा ओरडत होता. पण घाईघाईने दिलेरखान हा हत्तीवर अंबारीत बसला आणि त्याने समोर पाहिले. हत्तीवर अंबारी पाहिजे सर, हत्तीवरती अंबारी, तो त्याच्यामध्ये बसला आणि त्याने काय केलं, समोर पाहिले. त्याचा मुरारबाजी दिसला. पुरंदरचा किल्लेदार हा मुरारबाजी त्यांना दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातीवर तर कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात ती घुसत होती. मुरारबाजी हा कोणालाही काही आठवत नव्हता. पण त्याचे शौर्य बघून दिलेरखान एकदम असा थक्क झाला. मुरारबाजीचे अतुल पराक्रम आपण हा मुद्दा पाहूया. आता बघा, दिलेरखानला बघून मुरारबाजी काय झाला, चवताळला. कापा, तोडा, मुर्दे पाडा असे ओरडून तो शत्रूवर काय होता, धावत होता. त्याचे शमशेर हा जोराने काय झाला, फिरू लागले. जो आड आला तो त्याला ठार झाला. याला एकट्याने वीराला काय केलंय, मुघलाने चोहाकडून काय झालं, घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतून काय ओरडला, थांबा. मुघल थांबले, क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, पण जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजी दिलेरखानचे शब्द त्याने ऐकले. रागाने त्याचे डोळे कसे एकदम लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजचे माणसे आणि तुझा कौल घेतो की काय? आम्हाला तर काय कमी आहे का? तुझ्या बादशहाची जहागिरी हवी कोणाला? मुरारबाजी खानच्या दिशेने काय झाला, त्यांनी झेप घेतली आणि तो काय झाला, तुफान कत्तल करत काय झाला, सुटून गेला. दिलेरखानने अंबारीतून बाण सोडले. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला आणि मावळ्याने काय झाला, त्याचा देह उचल आणि बाले किल्ला गाठला. किल्लेदार हा पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले. पण एक मुरारबाजी पडला तर काय झाले, आम्ही तर तसे शूर आहोत,
हिंमत धरून लढतो असे म्हणून ते न डगवता काय झाले, निकाराने तिथे काय झाले, ते मावळे लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील. शिवरायाने ते नको होते. त्या पुरंदरचा तह करणार काय, शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेण्यात योग्य म्हणून मोगलाशी तह करायला शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे नेले आणि ते काय झालं, मुत्सद्या ते बोलणे त्यांनी ऐकले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण तर राजपूत आहोत, आमचे दुःख आपणच जाणता. बादशाहच्या साऱ्याने महाराष्ट्रात उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहे, लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपण हे काम हाती घ्या, मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी काय झालो, उभे राहू. जयसिंग मोठा हा धूर्त होता, त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तह केला. त्या तहात शिवरायाने 23 किल्ले व त्या खालचा 4 लक्ष होणारा मुलूक मोगलाच्या देण्यात कबूल केले. हा तह 1665 साली पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाहाची काय झाली, थेट भेट घेतली आणि असे जयसिंगांना सुचवले, त्यांना सुरक्षित हमी दिली. बघा, मुरारबाजी, हा मुरारबाजी आणि दिलेर खानचं युद्ध त्यांनी दाखवलं आहे. इथे दिलेर खानने बाण सोडून बघा बाजीरावला कुठं त्यांच्या कंठात लागला, त्यांनी आपले शरीर काय जमिनीवर कोसळले. पुढे पाहूया बघा. आता जयसिंग आणि शिवरायांनी काय विचार केला, बादशाह कपटी आहे, स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने काय केली, दगलबाजी केली. हे शिवराय ओळखून होते, तरी पण त्या प्रसंगाला सावधगिरी देणे काय गेले, तोंड द्यावे आणि असे त्यांनी ठरवले. पण आपण बादशाहाची भेट घेण्यास, आग्र्यात जाण्यास तयार आहोत असे शिवरायाने काय झाले, जयसिंगला कळवले. बघा, शिवराय आणि मिर्झा राजे जयसिंग यांची भेट आपल्याला दाखवली आहे. ती कुठे झाली भेट त्यांची, आग्र्याला जाण्यास काय भेट तयार करत होते. तर धड्यावरचा स्वाध्याय हा तुम्ही सोडून घ्यायचा आहे. आपण पुढचा पाठ पाहत आहोत. बघा, पुढचा पाठ आहे आपला, बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या. काय दिल्या, बादशाहाच्या हातात तुरी दिल्या. बघा, आता का पाहूया. जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहाच्या भेटीत जाण्यास आग्र्यास निघाले. पण जाण्यापूर्वी स्वराज्याला शिवरायांनी कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि यांचा काय झाला, मातोश्रीचा आशीर्वाद घेतला. बरोबरीने आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार आणि काही विश्वासू माणसं काय झाली, बराच खजिना, माणसे आणि काही बराच खजिना घेतला. मजल दर मजल करत ते आग्र्यास पोहोचले. आता दरबारात काय झाला बघूया आपण, बाणेदारपणा काय झालं बघूया. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. छोटे संभाजीराजे बसले होते. संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे. त्या दिवशी औरंगजेब हा बादशहाचा 50वा वाढदिवस होता. किती बर्थडे होता त्यांचा, वाढदिवस होता, तर 50वा वाढदिवस होता. बादशाह हा दरबार संपून सल्लामसरीच्या महालात गेला. कुठे गेला, सल्लामसरीच्या महालात गेला. त्याच्या समोर निवडक सरदार मनाप्रमाणे आपापल्या रांगेत ते उभे होते. बादशाहाने शिवरायांना काय केलंय, मागील रांगेत उभे केले. मराठ्याने अनेक वेळा पाठ दाखवून पालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना म्हटले, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. कुठं, पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय, त्यांचे डोळे काय झाले, रागाने लाल झाले. हा आपण त्यांना काय झाला, सहन झाला नाही. रागारागाने शिवरायाने महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुकामावर गेले. यापुढे बादशाहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असाच बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. आता बादशाहाची दगलबाजी बघा, काय केली बादशाहाने दगलबाजी, तर औरंगजेबने काय केलं, शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायाचा पहार बसवला आणि शिवराय आणि संभाजीराजे बादशाहाच्या काय झाले, कैदेत पडले. पण शिवरायांनी ओळखले
की हा बादशाने आपल्याशी दगलबाजी केली आहे, आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस शिवरायाने बादशाहकडे काय झाला, अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊन द्या. पण बादशाहने ते ऐकले नाही. त्यांना ती खूप खटपट केली, पण बादशाहने मानले काहीच नाही. पण शिवरायाने मनाशी निर्धार केला की जायचेच, काही करून बादशाहच्या कैदेतून सुटून आपल्याला महाराष्ट्रात जायचे असा त्यांनी निर्धार केला. त्यांची परवानगी घेऊन शिवरायाने आपल्या बरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेकडे रवानगी केली. बादशाहला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद ही मर्दारी, मेहतरावर सेवक एवढे जण तर राहिलेत. पुढे एक दिवस शिवराय काय झाले, आजारी पडल्याचे सोंग केले. ते सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर काळा येऊ लागल्या. हकीम वैद्य आले, औषध पाणी सुरू झाले. आजार बरा होऊन शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आता पेटाऱ्यातून पसार कसे झाले बघा. ते पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहण्याचे झाले. रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायाने काय झालं, हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस त्यांचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एका एका पेटऱ्यात ते बसले. पेटारे निघाले. पुढे ठरल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तिथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होतेच. इकडे हिरोजी मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून ते निसटले. महाराजांच्या कैदेत सोडवण्याचा कामी हा दोघांनी जीवावर उद्धार होऊन मोलाचे त्यांनी योगदान दिले. दुसऱ्या दिवशी बातमी बादशाहला कळली, आपल्या तावडीतून शिवाजी हा झाला निसटला. बादशाह काय झाला, रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले आणि शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशाह सगळीकडे हेरतो पाठवले. पण व्यर्थ. बादशाहच्या कैदेतून मराठ्याचा सिंह निसटला, तो पण कायमचा. वेषांतर करून शत्रू काय झाली, झुंकाडे देत देत शिवराय आपल्या काय झाले मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुरेत तर एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला काय झालं, धन्य वाटले. बघा, पुढे 2 महिन्यानंतर संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने काही बादशाहच्या हातात तुरी देऊन शिवरायाने आपली सुटका केली. ही घटना 1666 मध्ये घडली. बघा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली, पेटाऱ्यात मिठाई ही पेटाऱ्यामध्ये एका पेटाऱ्यामध्ये शिवाजी महाराज एका पेटाऱ्यामध्ये संभाजी महाराज बसले होते आणि संभाजी महाराजांना एका ठिकाणी म्हणजे मथुरेत या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले. 2 महिन्यानंतर संभाजी राजांनी काय झालं, सुखरूप त्यांच्या इकडे राजगडास नेले. आता बघा, पाठावरचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आता पुढचा पानावर आपण धडा 14वा. गड आला पण सिंह गेला. आता तुम्ही ऐकताच, पिक्चर पण पाहिले, काय आले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे ह्याचा पाठ हे थोडेस आपल्याला सांगितलं आहे, ते आपण बघूया. बघा, पहिलेच पॉइंट आहे माँसाहेबांची इच्छा. आता शिवरायाने जयसिंगचा दिलेले 23 किल्ले अजून मुघलाकडे होते. बघा, त्याने तह करून किती जयसिंगला किती दिले होते, आपले सैन्य आपले मावळे अजून मरलेले नको म्हणून त्यांनी किती 23 किल्लेचा तह हा मुघलांकडे म्हणजे जयसिंगाकडे त्यांनी केले होते. ते अजून 23 किल्ले अजून काय होते, मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातला एक किल्ला. कोणता? कोंढाणा हा त्यातला एक किल्ला. एक दिवस जिजाबाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला हा मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वर्गात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा काला ही बाब कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात काय होती, एकदम सलत होती. शिवरायाने कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे हे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले
या कामगिरीसाठी निवडावे कोणाला, आता कोणाला निवडावे हा ते विचार करत होते. तर कोंढाण्याचा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. म्हणजे कोंढाण्याचा हा किल्ला जिंकण्यासाठी ते फार कठीण काळ होता तिथला. तर त्यातला आता बघा तानाजी मालुसरे हा पण मुद्दा पाहणार आहोत. तानाजी काय आरंभापासून शिवरायांचे साथीदार होते. कोकणात म्हाडाजवळ उंबरटे गाव आहे, त्या तिथला तो राहणार आहे तानाजी मालुसरे. शिवरायांच्या कामात तानाजी कुचराई परत दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला ते तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी तो, अंगाने एकदम धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने एकदम काय होता तो चलाक होता. शिवरायांच्या त्यांची अलोट भक्ती होती. काय होती, एकदम भक्ती होती त्यांनी शिवरायांच्या मनात. बघा आधी लग्न कोंढाण्याचे, आपण हा मुद्दा पाहणार आहे. आधी लग्न कोणाचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाची गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा होता रायबा. तानाच्या घरी रायबाची लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न हे 4 दिवसाहून ठेपले होते, म्हणजे 4 दिवसावर लग्न होतं. त्याच्या घरात अशी लग्नाची एकदम तयारी चालत होती. तानाजीला वाटले महाराजांनी मासाहेब म्हणजे जिजामाता हे आपल्या लग्नाला बोलावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याचा काही कामगिरी वर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी मालुसरे म्हणाले, महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावर कामगिरी आपण जाणार, मग आम्ही कशाला, तेही काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. कोंढाण्याची कामगिरी मीच जाणार, मला आशीर्वाद द्या. बघा आता तानाजींचा भेद. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंहाने घाले नेमलेले उद्देभान हे राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता आणि गडाला काय 2 दरवाजे होते. किती दरवाजे होते किल्ल्याला? 2 होते. तर दोन्ही ठिकाणी उद्देभानाने गडाला पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे, तानाजीने गडाभोवती काढली टेहळणी केली, म्हणजे पाणी केली. पश्चिमेला उंच उंच एकदम कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून त्याचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा काढ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही या आणि घुसा एकदम धुवा ओढू शत्रूचा. चला. सूर्याजी आणि तानाजी काय दोघे 2 वाटांनी निघाले. तर कड्यावरून गडावर, बघा कसे गेले ते, कड्यावरून गडावर ते कसे गेले. रात्रीची वेळ होती. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काय झाले काळोखात उभे होते. रातकिडे किरकिरत होते. तानाजीचे 5 ते 6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा तेवढा उंच, पण ते कपारीस धरून कुठेही फटीत बोटे घालून, म्हणजे ते किल्ल्यामध्ये कुठेही फटी असून त्या फटीमध्ये काय आपली बोटे घालून मोठे हिमतीने कडा चढून वर गेले. वर जाताच त्याने दोऱ्याचे काय झाले टोका एका झाडला आणि ते घट्ट मारले. मग काय तानाजी आणि मावळे काय झाले दोरावरून भरभराट वनासारखे झाले, कडा चढू लागले. तानाजीचा पराक्रम पाहूया आपण. पुढचा मुद्दा बघा. इकडे सूर्याजीने काय आपल्या मावळ्यासह कल्याण दरवाजा काय गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत होते. लढाईला सुरुवात झाली. काय झाली? युद्ध करायला सुरुवात झाली. उदयभानला खबर लागली. नगारा वाजला. नगारा स्टार्टिंगला बघा युद्ध झालं की तर नगारा वाजायला ती सुरुवात झाली. उदयभानाचे काय सैन्य मावळ्यावर चाल करून आले. हात घ्यायची लढाई सुरू झाली. तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खाणून लागल्या. मशालच्या काळात नाच सुरू झाला. मावळ्याने कल्याण दरवाजा उघडला. तानाजी काय झाला सिंह सारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर काही झेप घेतली, म्हणजे त्याच्या तलवार चालून गेले. दोघांचे झुंज एकदम सुरू झाले. दोघेही शूरवीर
कोणी हाताना इतक्यातच काय झालं, तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला काय झाला, शेला गुंडाळला. शेल्यावर वार जेला तो लढू लागला. शेवटी दोघे एकमेकांच्या काय झाल्या, वाऱ्याने जबर जखमी झाले आणि धारातीर्थ काय झाले, कोसळले. आता बघा पुढचं पॉईंट आपल्या झालं, गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा काय झाला, झिरछाडाचा खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याचे व त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजावर काय झाले, आत येऊ पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला जरा दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने त्याला कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना कहला तो आडवा केला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही काय भांगूबाई सारखे पळताय, मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाईत काय झाली, लढाई झाली. मावळ्याने काय झाला, गड सर केला. पण गड काय झाला, सर करताना तानाजीचा शूर मोहरा धारातीर्थ तिचा पडला होता. जिजामाताचा शिवरायांना ही बातमी कळताच त्यांनाही खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण आपला सिंहसारखा शूर तानाजी गेला. शिवरायांना खूप हळहळले. ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोणाचे सिंहगड हे नाव सार्थ आहे. घटना 1670 मध्येही घडले होते. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. बघा धड्यावरचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आपल्या वहीमध्ये. आपण इथेच थांबूया. थँक्यू.